नमस्कार, आज मी तुम्हाला अंडा फ्राईड राईस करून दाखवणार आहे। अगदी झटपट आणि अगदी गाड्यावर मिळतो तसा हा फ्राईड राईस अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतो। झटपट आणि चमचमीत असं काही खायचं असेल तर तुम्ही हा अंडा राईस नक्कीच ट्राय करून बघा। आणि अंडा राईस कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे फ्राय पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया आणि मी इथे 5 अंडी फोडून घेतलेली आहेत, ती यामध्ये घालूया। आणि आता चवीपुरतं मीठ घालूया आणि अर्धा चमचा मिरे पावडर घालूया। आणि आता याची आपल्याला भुर्जी बनवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, नाहीतर अंडे वातड होऊ शकतात। आता या अंड्याची आपण भुर्जी तयार करून घेऊया। अगदी 2च मिनिटात अंडा भुर्जी तयार झालेली आहे। ती अशा पद्धतीने तोडून घेऊया, तुकडे तुकडे करून घेऊया। आता ही भुर्जी आपण एका डिशमध्ये काढून ठेवूया। आणि आता परत एकदा त्याच पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया। आता यामध्ये 10 ते 12 बारीक कापलेल्या लसूण पाकळ्या घालूया। 2 ते 3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा इंच किसलेलं किंवा कापलेलं आलं घालायचं आहे। 1 वाटी किंवा 2 मध्यम आकाराचे बारीक कापलेले कांदे घालायचे आहेत। मी इथे थोडंसं किसलेलं गाजर घातलेलं आहे। 1 वाटी बारीक कापलेला कोबी आणि अगदी थोडासा टोमॅटो मी इथे घातलेला आहे। आता या सर्व भाज्या गॅसच्या हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत। 2-3 मिनिट परतून घ्यायच्या आहेत। गॅसच्या हाय फ्लेमवर परतल्यामुळे भाज्यांमध्ये क्रंचीनेस राहतो। भाज्या 2 ते 3 मिनिट परतून घेतलेल्या आहेत। आता त्यामध्ये भाज्यांपुरतं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा मिरे पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये 1 वाटी बॉईल केलेला भात मी घातलेला आहे। फ्राईड राईससाठी भात कसा उकडायचा याची रेसिपी मी तुम्हाला बरेच वेळेला दाखवलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि आता यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे आणि 1 चमचा सोया सॉस घालूया। सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता याच्यावर थोडंसं असं हाताने पाणी शिंपडून घेऊया, म्हणजे भात कोरडा पडत नाही। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता आपण अंड्याची भुर्जी करून ठेवलेली होती ती यामध्ये घालूया। आणि आता अंड्याचा फ्राईड राईस 2 ते 3 मिनिट हाय टू लो फ्लेमवर एक दणदणीत वाफ येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता सगळ्यात शेवटी याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि 3-4 मिनिटे परतून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटे अंड्याचा फ्राईड राईस परतून घेतलेला आहे। आणि बघू शकता चटपटीत आणि गरमागरम असा अंड्याचा फ्राईड राईस तयार झालेला आहे। आता आपण तो वाटीमध्ये काढून घेऊया। अगदी झटपट चटपटीत असा अंडा फ्राईड राईस तुम्ही नक्कीच करून बघा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।